तर मित्रांनो निघालेलो आहे नाही का, मी काय कावडी वगैरे घेतलेली नाहीये. तर आता आपला हे ब्लॉग जास्तीत जास्त लय मोठा होणार नाही, कारण की अलाउड नसल्यामुळं मी काय जास्त मोठा काढणार नाही. आणि हे आपले अनिकेत भैया बघू शकता. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज देहरे गावाची कावड म्हणजे 3 तारखेला यात्रा आहे, तर ती कावड चालली आहे. तर यावर्षी मी पण चाललोय, तुम्हाला सांगितलं होतं. आणि यावेळेस मी काय कावड वगैरे घेऊन नाही चाललो, ड्रम घेऊन चाललोय. तर तिकडे बघू शकता सर्वजण आले. तर मी झालोय लेट आणि मला आज ब्लॉग पण शूट करता नव्हतं येणार, पण मी करतोय ब्लॉग शूट. आणि इकडे यश भाऊची कावड आहे. आपण म्हणजे मी फोटो शूट वगैरे करणार होतो, पण फोटो शूट काय आमचा झाला नाही, खूप उशीर झाला नाही का आम्हाला. तर आता जास्त काय मोठा ब्लॉग होणार नाही, ड्रेस बघायचे नाही का, आजीच्या पाया पडतोय. तर चला आता जाऊ आपण, नाही तर काय होईल आपल्याला ते सोडून कावडेवाली पुढं. तर चला कंटिन्यू करा. हे बघा यश भाऊची कावड. आपण काय कावड यावेळेस नेत नाही, तर चला तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू करत राहा ब्लॉग, लई मोठा होणार नाही असं वाटतं मला. आणि मित्रांनो हा ब्लॉग मला आहे ना चालता चालता म्हणजे कावडीला जाता जाता एडिट करावं लागणार आहे, कारण की कुठं थांबता नाही येणार, काय नाही, नॉनस्टॉप चालणार आहे बोला. मला चालताना एडिट, आणि जसं एडिट होईल तसं समजून घ्या तुम्ही आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आणि इथून पुढचे सगळे ब्लॉग बघत राहा, कारण की सगळे जत्राविषयी ब्लॉग येणार आहे. तर चला आता आपण तिकडे जाऊ. यश भाऊ आला हे बघा. तर पुढं काय होतं काय नाही बघू. बोल ना. हॅलो, 20 वर्ष घरी आता कोणी अजून जोडी काय नाही का देऊ झाला. तर मित्रांनो निघालेलो आहे गावातून. काही जास्त मोठा ब्लॉग होणार आहे, जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटात होईल, कारण की टाइमच नाही पुरला शूट करायला. हे बघा यश भाऊन ते बघा इकडून कावडी वगैरे आलेले आहेत. तर जास्त मोठा काही ब्लॉग होणार नाही, छोटाच होईल, कारण की ब्लॉग काढायला अलाउड पण नाही का. तर जेवढं होईल तेवढं मी दाखवतो, म्हणजे नाहीच दाखवणार जास्त. आता निघतानीच फक्त ब्लॉग राहील, याच्यावर काय ब्लॉग राहणार नाही. तर बस मित्रांनो कावडे बघू शकता. तर मित्रांनो निघालेलो आहे नाही का, मी काय कावडी वगैरे घेतलेली नाहीये. तर आता आपला हे ब्लॉग जास्तीत जास्त लय मोठा होणार नाही, कारण की अलाउड नसल्यामुळं मी काय जास्त मोठा काढणार नाही. आणि हे आपले अनिकेत भैया बघू शकता. काय सिनेमॅटिक इथे. तर मित्रांनो देहरे गावाच्या बाहेर निघलोय, बघू शकता आपले शुभम भैया यश भाऊ. तर देहरे गावाच्या बाहेर निघलोय आपण. आता जाणार आहे आपण वांबोरीत. तर वांबोरी पर्यंत आपण फक्त ब्लॉग शूट करणार, त्याच्या पुढे काय अलाउड नाही का शूट करायला. त्याच्या पुढे ब्लॉग शूट नाही करू शकत आपण, आणि करणार पण नाहीये. म्हणजे जशी परमिशन देऊ तसं करू, पण तसं शक्यतो करणारच नाही. हे बघा शुभम भाऊ, शुभम भैया भैया पण पलीकडून आम्ही वेगळे कॅमेऱ्यात आलो का. मामाचा नंबर मामाचा नंबर दे मला. भाऊ तुम्ही संकेत भाऊ. तर मित्रांनो इथं फोटोशूट वगैरे केला नाही का भरपूर जणांनी. तर चला आता अजून पुढं जाऊ आपण. तर मित्रांनो सौरभ भाऊच्या नर्सरीपाशी आलेले बघू शकते. सौरभ भाऊचं वावर हे करतो, सौरभ करंडे पाटील. त्यांनी आजच ओमिनी गाडी घेतलेली. हे बघा यश भाऊ आपल्या मागे, इकडे अनिकेत भाऊ, इकडे विक्रम भाऊ, आणि माग पण मुलं आहेत बघा. इकडे माधव आहे, इकडे माधवला दाखव. माधव भाई इकडे संकेत भाऊ, आमचा वर्ग मित्र संकेत भाऊ बघा. चांगला गेला. आणि काही कावडेवाले पुढे गेले. तर आपण जास्त ब्लॉग काही मोठा करणार नाही, जास्त काही दाखवणार पण नाही ब्लॉग मध्ये. अजून थोडस पुढे वांबोरी मध्ये गेला का ब्लॉग संपून टाकतो. सौरभ भाऊचं भाऊ. तर मित्रांनो रोहित भाऊ मी पळू राहिलो. हे बघा रोहित भाईची कावड पुढे कोणाकडे तरी आहे. रोहित भाई तुम्हाला काय बोलायचंय? काहीच नाही यांना बोल. आपले परशु हो बघा. परशु तुम्हाला काय बोलायचंय का? काहीच नाही, पवन दादा एकदम. तर मित्रांनो अंधार पडल्यामुळे जास्त काही तुम्हाला दिसणार नाही, आणि वांबरत गेल्यावर ब्लॉग आपला एंड होईल.
ते मध्ये तुम्हाला दाखवलं होतं नाही का, एक शूट करत होतो SK सिनेमॅटिक होता. हे बघा हा असा रोड, म्हणजे हा वांबोरीतला रोड नाही का, वांबोरीत जातोय आपण तिकडं. तर चला जास्त मोठा काय ब्लॉग करत नाही आणि अलाउड पण नाही ब्लॉगला. तर वांबोरी पोहोचर शेवट. तर मित्रांनो कोळ्याच्या वाडीपाशी आलो होतो. तर म्हणजे आपल्या देर जी शिव असती ते शिवापासून आता आपण पुढं निघलो नाही का, कोळ्याच्या वाडीच्या पुढं. तर आता वांबोरीत गेल्यावर काय होतंय काय नाही ते तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉग मग संपला. आणि तुम्ही देरेगावात जर का देरेगावातले बघत असताल तर आपल्या ब्लॉगला शेअर करा. चलो. तर मित्रांनो वांबोरीच्या रोडने चाललेलो बघू शकता. आणि आपल्या देरेगावची खास वैशिष्ट्य काय विषय माहिती का, तर खास वैशिष्ट्य काय माहिती का मित्रांनो, वैशिष्ट्य असं आहे की आपल्या देरेगावात जे कावडीवाले जातात ते जातानी पण कावडी घेऊन जातात आणि येतानी पण कावडी घेऊन जातात. म्हणजे नाही का, जातानी पण कावडी घेऊन आणि येतानी पण. जसं दुसऱ्या गावातली यात्रा असती जे कावडीवाले असतात ते वन साईड कावडी आणतात नाही का, फक्त जातानी बाईकवर जातात किंवा पैदल जातात आणि येतानी कावडी घेऊन येतात. निम्म्या रोड झाल्यावर कावडी बनवतात. तसं आपलं देरेगावाचं तसं नाहीये. कावडी घरीच बनवून देरेगावातून निघतात आणि जिकडं आपण पाणी आणायला जातो तिथवर कावडी घेऊन जातात आणि तिथूनच पाणी घेऊन येतात. आणि विथ चप्पल तर नसतेच, हे तुम्हाला माहितीच आहे. रोड बघू शकता कसा आहे. आता अंधार पडल्यामुळे तुम्हाला एवढं काही जास्त दाखवता येणार नाही. अजून काही लई लांब नाही आलो आपण, 5 किलोमीटर आलो असं आहे. 5 किलोमीटर गावापासून आलोय लांब. तर चला आता म्हणतात वांबोरीमध्ये वडापाव वगैरे, वडापावच ना, वांबोरीमध्ये वडापाव खायचा नाही का. तर ते वडापाव खाऊ आणि तिथं ब्लॉग एंड करून टाकू. जास्त पुढं नाही दाखवत, तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. मी तर बॅग घेऊन आलोय बघू शकता. हे बघा पहिल्या वेळेस येतोय ना त्यामुळे. तर चला कंटिन्यू करा तुम्ही. हे बघा रोड. तर मित्रांनो आता वांबोरीमध्ये आलेलो आहे, जिथं आपण जे नाश्ता करायला जातो तिथं चाललोय नाही का. आपल्याला पण माहित नाही. तर हे बघा रोहन आणि ते पांढऱ्या वस्तीवरची मुलं, हे बघा पलीकडून रोहन आहे. तर आता चाललोय वांबोरीमध्ये आलोय. मी तर बॅग घेतली तरी मला असं जड वाटतंय नाही का. आता कावडीवाल्यांचं काय होत असेल काय माहिती, पण मला वाटत होतं नाही का कावडीच घ्यावा. पण आता फर्स्ट टाइम असल्यामुळे बघू बॅगमुळे कसं होतं. पुढच्या वेळेस नक्कीच काहीतरी, आता बोलणार नाही की पुढच्या वेळेस येणार आहे का जाणार आहे असं काही. असं बोललं तर करावंच लागतं असं बोलतात. असं बोलून काय फायदा नाही. तर चला आता पुढं जाऊ. कुठं जायचं आता इकडं जायचं आहे. चला सरळ चला. तर आता आलोय इकडं दुकानं वांबोरीमध्ये आलोय नाही का. इथं मंदिर पण आहे बघा कशाच तरी. हे बघा वांबोरीमध्ये इथं हनुमान दादाचं मंदिर आहे बरं का, इथं कुठतरी आहे ना. हा इथं बरोबर. इथं माझ्या मावशीचं घर आहे त्यामुळं हा इथं तिकडं सरळ गेल्यावर आहे. चलो. तर मित्रांनो आलेलो आहे आता प्रॉपर वांबोरीमध्ये. हे बघा तिथं दुकान बघा राधिका आणि इकडून आमचा बँड आलेला बघू शकता. आणि मी आताच मेडिकल मधून आहे ना मूळचा स्प्रे आणि थोडीशी चॉकलेट घेतली नाही का. वांबोरीमध्ये आलोय आणि मागून आमचा बँड येऊ राहिलाय. तिथे एक कावडी थांबलेली बघू शकता. चला पुढं आता. तर मित्रांनो वडापाव टपरीवर थांबले, तुम्हाला बघू शकता तुम्ही. तर आता वडापाव खाऊ. हे बघा संकेत भाऊ सगळे आपले वडे घेऊन, म्हणजे इथं कोणी देत नाही, आपले पैसे बघा. इकडं सर्व कावडी वगैरे ठेवले. आता याच्यावर मी ब्लॉग नाही दाखवू शकत कारण की याच्यावर मला अलाउड पण नाही. इथं ब्लॉग लास्ट राहील. आणि करंटी पाटील बघा आपले, हे बघा इकडे सर्व कावडी वगैरे ठेवलेले. आणि आता मी खातो वडापाव. मित्रांनो गर्दी बघा वडेपाव कशी. नाही आम्ही इकडं मोठे पानं फाड रे, बारीक नको फाड. हो ठेकेदार. तर मित्रांनो आम्ही आलेलो वांबोरीमध्ये. वडापाव वगैरे खाल्लाय. तुम्हाला काय वडापाव खाताना दाखवलं नाही कारण की भूकच एवढी लागली होती. तर 2 वडे खाल्ले. आणि आता इथे सर्व कावडी वगैरे ठेवलेले बघू शकता सर्व त्या वडाच्या साईडनी. आणि काही 5-6 मुलं थोडीशी पुढे पण गेले नाही का, ती मागून आली होती. तर सर्वजण वडे वगैरे खातात वड्यात दुकाने बघू शकता. आणि आता आपला ब्लॉग संपत आलाय. तर कसा ब्लॉग वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, याच्या पुढे माझा ब्लॉग येणार नाही कारण याच्या पुढे मला अलाउड नाही ब्लॉग काढण्यासाठी. म्हणजे मीच नाही काढणार असं म्हणायला. आणि डायरेक्ट आपला ब्लॉग कुठे येणार, जेव्हा आम्ही देहरेगावात रिटर्न येणार ना, मागे येणार ना, तिथंच ब्लॉग येणार. तर आपला ब्लॉग संपला. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि धन्यवाद. बाय.